नागपूरच्या हिंसाचारग्रस्त भागातली संचारबंदी पूर्णपणे उठवली। 6 दिवसांनी संचारबंदी पूर्णतः मागे घेण्याचा निर्णय। पोलीस बंदोबस्त मात्र कायम। संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलिसांचं हिंसाग्रस्त भागात रूट मार्च, तर पुढील काळात सोशल मीडियावरही पोलिसांची राहणार कडक नजर। 125 पेक्षा जास्त आमदार असलेल्या भाजपची आमदारांची भूक वाढतच आहे। छगन भुजबळांचं निरीक्षण, पक्ष एक नंबरचा करायचा तर काही चुकीच्या गोष्टी टाळण्याचाही भुजबळांचा सल्ला। नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। खतगावकरांमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचा चिखलीकरांचा दावा। भाजपला धडा शिकवण्यासाठी सज्ज असल्याचंही वक्तव्य। मनसेच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडेंकडे। अमित ठाकरेंकडे सर्व शाखाध्यक्ष आणि गटाध्यक्षांची जबाबदारी। महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या तयारीचा आजच्या बैठकीत श्री गणेशा। एका खोक्याभाईचं काय घेऊन बसलात? विधानसभेत सगळे खोक्याभाई बसलेत। राज्यातील राजकीय परिस्थितीवरून राज ठाकरेंचा सरकारला टोला। नाशिक रायगड पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। जिल्ह्यांचा पालकमंत्री जाहीर होत नाही तोवर मुख्यमंत्र्यांकडेच जबाबदारी। लवकरच पालकमंत्र्यांची घोषणा करण्याचं आश्वासन। कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी खास कायदा करून मेळा प्राधिकरण स्थापन करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाशिकमध्ये माहिती। पाणी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च करणार। न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या घरी सापडलेल्या पैशांचा पोलिसांनी दिलेला व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून पब्लिक प्लॅटफॉर्मवर। न्यायमूर्ती वर्मांना मोबाईलमधला कोणताच डेटा डिलीट न करण्याचे निर्देश। न्यायमूर्ती वर्मांनी स्वतःहून राजीनामा द्यावा किंवा संसदेनं कारवाई करावी। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचं मत। जळालेल्या नोटांचे व्हिडिओ वेबसाईटवर टाकल्याबद्दल सुप्रीम कोर्टाचंही केलं अभिनंदन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।